हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एका अशा ठिकाणी ज्याला शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून घोषित केलं होतं रायगडच्या आधी. तो म्हणजे सुधागड. सकाळी 4 वाजता ठाकूरवाडी गावात पोहोचून सुधागडबद्दल माहिती घेऊन अखेर आम्ही पहाटे 4:45 वाजता ट्रेक चालू केला. आपल्याकडे पुरंदर आहे, ते किल्ल्यावरून नाव पडलेलं आहे पुरंदर. आता सध्या वेल्ल्या किल्ल्याचं नाव बदलून राजगड केलेलं आहे. तसं या तालुक्याचं नावच सुधागड ठेवलं. तर सुधागडला खूप छान इतिहास आहे आणि सुधागडवरती दरवाजा हा अप्रतिम आहे, पाहण्यासारखा दरवाजा आहे. वाड्याचे अवशेष अजून शिल्लक आहे आणि दरवाजा खूप छान आहे. उंची म्हणाल तर तशी बऱ्यापैकी उंची, म्हणजे एकदमच काय जसा रायगड किल्ला आहे तसा सुधागड किल्ला आहे. सुधागड किल्ल्यावरती हळूहळू स्वच्छता मोहिमा चालू असतात, काही रिपेरिंगच्या मोहिमा चालू असतात आणि या परिसरातले जे मुंबईकर आहेत ते सुधागडला बऱ्यापैकी वेळ देतात. चला आता ट्रेक स्टार्ट करूया. सगळ्यात आता शिडीचा मार्ग आलेला आहे. आय डोंट नो तुम्हाला शिडी कितपत दिसेल, पण मी ट्राय करेन दाखवायचा. जय जय शिवाजी महादेव. शिडीचा मार्ग, पहिली शिडी. या शिड्या तुम्हाला कितपत दिसतात पण माहित नाही. आता आपण परत एकदा दुसऱ्या टप्प्याच्या शिडीवरती आलो बसायला. तर मेन म्हणजे सुधागडची हिस्ट्री ही आहे की सुधागड ह्याला शिवाजी महाराजांनी पहिले राजधानी म्हणून घोषित केलं होतं, पण मुरुड जंजिरामध्ये असलेल्या सिद्धीमुळे त्यांनी राजधानी रायगडला केली आणि त्यानंतर हा गड आणि शिवाजी महाराजांनंतर हा गड पूर्णपणे. दुसरी शिडी इथे 5-5 जण जातात कारण शिडी लय हलते. इकडे दरी पण तुम्हाला दिसत असेल. आता आपण जाणार थोडं. लय हालतंय, थांबा. हा जाऊ. नाही मी एवढं चढलं बघा, काय भारी होया ना.
केवढं सैर केलंय. हे आहे चिलखती बुरुज. सरबत प्यायचं आहे. चिलखती बुरुज पूर्वेकडील म्हणजे इथे. हे आहे चिलखती बुरुज. ते बघा, इथून हा दरवाजा दिसत होता, हा वाला. आपण बघू काय आहे ते, नेमकं काय आहे ते बघू आपण. लेट्स गो बघू. वो तर ह्या बुरुजामधनं तटबंदीला जायचा रस्ता आहे असं मला वाटतंय. बघू काय कुठला रस्ता आहे. अरे काहीच नाही आहे ते. आपण बघितलं इकडे या बुरुजातनं आपण खाली आलो, पण इथे ही जागा का यूज केली, का वापरत, कशासाठी वापरत होते ते नाही माहिती अजून. तर पुढे जाऊया. पुढे आपण आता इथे जाऊया. इथे फायनली आपण वरती पोहोचलोय. मस्त असं सूर्योदय. आहा, काय भारी दिसते बघा. पहाटे 5:45 वाजल्यापासूनची ही मेहनत कामी आलीच. बघा कसे सगळे चिल मारतात. एवढं दमून आल्यावर काय पाहिजे अजून. सूर्यासमोर असं
मस्तपैकी बसून फोटो काढणं. हेच तरी सुकून, अजून काय सुख पाहिजे. आता आम्ही पोचलोय पंत सचिवांच्या राजवाड्यात. हा माकडाचा विषय आतमध्ये नाही आले माकड. काय वरती काय नाही आहे, स्टोरूम सारखं आहे. आता आपण महादरवाजाला पोचलोय. लेट्स गो. कसं दिसते बघू. ओल्या नारळाचा वास येतोय. वरचा व्ह्यू दाखवतोय महाद्वारचा. इथून आपण खालनं गेलतो, खालचा दाखवला, आता वरनं दाखवते. हा बघा महाद्वारचा खालचा व्ह्यू. महादरवाजा बघून तर सगळे उतरतायत. ज्या मार्गाने आपण आलो, आपण ठाकूरवाडीतून आलो आणि आपण आता ठाकूरवाडीतच जाणार आहोत. हा ट्रेक म्हणजे सुधागड ह्याला रायगडासारखंच मानलं जातं.
शिवाजी महाराजांनी